रायगड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आदिवासी समाजाच्या कुमारी योगिता पारधी यांना सर्वात कमी वयात निवडून येण्याचा मान मिळालाय। केवळ 21व्या वर्षी योगिता रायगड जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यात, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जातंय। योगिता पारधी यांनी या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर वयाची 21 वर्ष पूर्ण केली। त्यांना वावंज गटामधून शेतकरी कामगार पक्षाने अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर तिकीट दिलं होतं। त्यावर त्यांनी निर्विवाद यश संपादित करत विजय मिळवला। योगिता आता रायगड जिल्हा परिषदेवर निवडून गेल्याने विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे। सगळेच बोलतात आमची ही अपेक्षा ती अपेक्षा, आमच्यासाठी हे करून द्या ते करून द्या। शक्यतो महिला बचत गटांचे जास्त प्रश्न आले का, पुरुषांनी जास्त प्रश्न नाही टाकले, पण महिला पुढे आल्या, बोलल्या आमच्यासाठी रस्ता करून द्या, पाण्याची सोय तर करायलाच हवी। ते बोलले पाण्याची सोय आम्हाला जास्तीत जास्त करून द्या, कारण आम्हाला जास्त त्रास होतोय। तर मी सध्या एक महिलाच आहे, मी समजू शकते त्यांचे काय प्रॉब्लेम होत्या, तर ते काम आपल्याला पूर्ण करून द्यायलाच पाहिजे। पनवेल मधील कर्णा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील बर्न्स कॉलेजमध्ये त्या सध्या BA च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहेत। योगिताचे वडील जगन पारधी हे शेतकरी कामगार पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत। शिरवली ग्रामपंचायतीत त्यांनी सरपंच म्हणून काम केले आहे। त्यांच्याकडूनच योगिताने राजकारणाचे धडे गिरवले। आपले स्वप्न पूर्ण केल्याने योगिता यांचे कुटुंबीयही समाधानी आहेत। त्या ठिकाणी ज्यावेळी जिल्हा परिषदच्या आरक्षणाची सोडत निघाली, त्याच दिवशी योगिता पारधी हिचं नाव मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाचा अतिशय तळमळीचा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी आजपर्यंत पक्षाशी एवढी निष्ठा राखलेली आहे। तर एक योगिता ही जी मुलगी आज SYBA ला शिकते, तिला जर आपण संधी दिली तर निश्चित जिल्हा परिषदच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने ती प्रयत्न करेल। मला तिचा अभिमान वाटतो की एवढ्या लहान वयामध्ये तिला जी एक संधी मिळाली, त्या संधीचं ती निश्चित सोनं करेल। संवाद मराठीसाठी मनोज बिंगाडे, नवी मुंबई।